सुरुवातीला सविस्तर बातमी आहे। नंदुरबार मधल्या सारंगखेडा घोडे बाजारात 4 दिवसांमध्ये 175 घोड्यांची विक्री झाली आहे। यातून 85 लाखांहून अधिकची उलाढाल झाली आहे। सारंगखेड्याच्या बाजारात मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, गुजरात आणि महाराष्ट्र अशा विविध प्रांतांमधून खरेदी विक्री करता दरवर्षी 3000हून अधिक अश्व दाखल होत असतात। पंजाब, सिंध, मारवाड अशा विविध जातीचे अश्व बाजारात बघायला मिळतात। अश्व विक्रेत्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांमुळे देशात पुष्कर मेळ्यानंतर अश्व बाजाराकरता सारंगखेड्याचं नाव प्रसिद्ध आहे। सारंगखेड्यात अश्व विक्री देशभरातली इतर बाजारांच्या तुलनेतली चांगली विक्री असल्याने त्यांना भावही चांगला मिळतो असं विक्रेते सांगतात। त्यामुळे या बाजाराची आवर्जून ते वाटही पाहत असतात। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी निलेश पवार यांच्याकडे आणि त्यांच्याशी बोलूया। निलेश, गेली कित्येक वर्ष सारंगखेड्यातला घोडे बाजार हा फार प्रसिद्ध आहे। अजून त्याच्याशी कोणी तुलना करू शकलेलं नाहीये, टफ फाईट कोणी देऊ शकलेलं नाहीये, काय सांगशील? जवळपास 350 वर्षाची परंपरा या सारंगखेड्याच्या घोडे बाजाराला लाभलेली आहे आणि गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून या सारंगखेडा घोडे बाजाराला ग्लोबल स्वरूप देण्याचं काम या ठिकाणी आयोजकांकडून केलं जात आहे। यासाठी देशभरातले घोडे इथल्या ज्या काही स्पर्धा आयोजित केल्या जातात, मग त्या अश्वनृत्य स्पर्धा असेल, अश्वसौंदर्य स्पर्धा असेल किंवा रेसेस असेल, या ठिकाणी ज्या आयोजन केलं जातं म्हणजे वर्ल्ड क्लास लेवलच्या ज्या काही आयोजन केलं जातं त्यासाठी आणि त्यांची कर्तव्य दाखवत असतात। आपण बघू शकतो की माझ्या मागे पण असाच एक घोडा आहे जो आलेला आहे आणि नाचण्यासाठी खास हा घोडा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि खास याला नृत्य स्पर्धेच्या आधी ट्रेनिंग दिलं जात आहे आणि अशा पद्धतीने त्याला खाटेवरती घेऊन त्याचे मालक त्याला त्या पद्धतीने ट्रेन करत आहे। हा घोडा ट्रेन करण्यासाठी मोठी मेहनत लागते, मोठी मशक्कत लागते आणि हा घोडा अशा पद्धतीने रेससाठी तयार केला जातोय। आपण त्याच्या मालकांकडनं जाणून घेऊया काय मेहनत घेतली जाते, काय घोड्याचं नाव आहे आणि काय वैशिष्ट्य आहे। क्या नाम है घोड़े का? क्या नाम है घोड़े का? घोड़े का नाम है राजू 3 और ये रहने वाला है बेनोड, अमरावती डिस्ट्रिक्ट में। इसके ओनर का नाम है इमरान शेख, ये है इनके मालिक, और इसको जिसने ट्रेन किया है उसका नाम है सबीर शेख, ठीक है। और ये पिछली बार चैंपियन था, डांस कंपटीशन में सेकंड आया था। इस बार वापस डांस कंपटीशन में उतारेंगे, देखते हैं क्या होता है आगे सीन। आपण बघू शकतो की घोडे मालक हे खास इथल्या स्पर्धांसाठी देश विदेशातले जे काही महागडे घोडे आहेत, अलिशान घोडे आहेत, मोठ्या मोठ्या ब्लड लाईनचे जे घोडे असतात ते या ठिकाणी आणत असतात आणि तेच अश्वशौकीनांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असतं। वो डांस दिखाता आपको, डांस सारंगखेड्याचा हा घोडे बाजार ज्याला 30 वर्षांची परंपरा, 300 वर्षांची परंपरा आहे। खरं तर 4 दिवसांमध्ये 175 घोड्यांची विक्री झालेली आहे आणि वेगवेगळ्या राज्यांमधून घोडे खरेदी करता सारंगखेड्याला पहिली पसंती असते। यावेळेला 30 लाखांहून अधिक घोडे विक्रीला गेलेले, म्हणजे 30 लाखांहून अधिक उलाढाल झालेली आहे। 4 दिवसात 85 लाखांची उलाढाल, अशी सारंगखेड्याची ही लोकप्रियता, घोडे बाजाराची लोकप्रियता सर्वदूर पसरतीये। नंदुरबार मधील सारंगखेड्याच्या घोडे बाजारात रुद्राणी नावाची घोडी सध्या भाव खाऊन जाते। पुष्करच्या मेळाव्यात घोडीला 1,17,00,000ची मागणी आल्याचा दावा तिच्या मालकांनी केलाय। मात्र ही घोडी विकण्याकरता नव्हे तर फक्त प्रदर्शनाकरता आणल्याचं राजेंद्र यादव म्हणाले। या घोडीला रोज 8 लिटर गाईचं दूध पाजलं जातं। रुद्राणी फिल्टरचं पाणी पिते, तसंच हरभरे आणि तांदळाच्या भुसा देखील खायला तिला दिला जातो। रोज 2 वेळा तासभर तिची सरसोच्या तेलाने मॉलिश केले जाते। और रुद्राक्ष खेमपुर वाले की बच्ची है, राज नगीना की पोती है। ये बच्ची अभी पुष्कर में डिस्प्ले के लिए लेके गए थे हम लोग, हमें बेचनी नहीं थी, फिर भी पूरे भारत से और विदेश तक से मेरे को ऑफर आए इस बच्ची के। करोड़ों रुपए में मंगी बच्ची, बेचना नहीं, अपने को कोई बोलने से मतलब नहीं कि ज्यादा कम क्या है, पैसा देना ही नहीं तो कोई मोल नहीं उसका।
कीमत लगाई? 1,17,00,000 रुपए हमारे मास्टर जी के सामने लगाई थी, अजहर भाई के। रुद्राणी तिचं नाव आणि ती यादवजींची बच्ची आहे असं ते सारखं सारखं